काय राधिका, कुणाच्यामुळे तरी तुझ्यात आणि कपूर साहेबांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम यायला नको. ते तुमचं प्रोफेशन आहे. हा, निघ लवकर. राधिका, काय चाललंय? हे जे काही चाललंय ना, हे सगळं त्या गुरुनाथमुळे चाललंय. तरीच समिधाला इतक्या कमी वेळात प्रमोशन मिळालं. मला ना कधी कधी संशय येतो, समिधा ही असली सगळी कामं करण्यात गुरुनाथला मदत करत नसेल ना? तेव्हाच ठाऊक. आणि ती जर असं करत असेल ना, तर फार चुकीचं करते ती. गुरुनाथ सुद्धा अहंकारी होत चाललाय, आणि हा अहंकारच त्याला एके दिवशी तोंड कशी पाडतो की ना, ते बघ. थँक यू सो मच बच्चा. तू आता बघच मी कुठल्या पोझिशन वर जातो. I know तू खूप पुढे जा. Oh God, I'm like so lucky to have you, my handsome money maker boyfriend. मनी मेकर बॉयफ्रेंड? नाही, मग इतके दिवस मनी मेकर बॉयफ्रेंड लक्षात नव्हता का? त्या कुणालच्या मागे कशाला गेली होतीस? अरे काय यार, सोड ना, सॉरी ना, ते तुला जेलस करण्यासाठी होतं. आणि तसं तो कुणाल बोर आहे. तो कुठे, तू कुठे, हो की नाही? नक्की ना? हो. आणि तू असंच प्रमोशन मिळव आणि मी खूप शॉपिंग करेन. अगं बच्चा, किती शॉपिंग करशील आता? आता फक्त ताजमहल विकत घ्यायचा बाकी आहे. नाही, तोही ऑनलाईन मिळत असता तर तू ऑर्डर केला असतास कॅश ऑन डिलिव्हरीवर. काही बोलू नको. पण तुला माहिती आहे ना, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. फक्त आता एक गोष्ट तू माझ्यासाठी करायची. काय? पुढचे काही दिवस जरा अलर्ट राहायचं. का? कसं आहे, माझ्या प्रमोशनमुळे ऑफिसमध्ये वातावरण जरा तापलंय. हे सगळे लोक आपल्या विरोधात आहेत. जे सगळे राधिकाच्या फेवरमध्ये होते ना, यांना माझं प्रमोशन पचलेलं नाहीये. त्यामुळे तू अलर्ट राहा. राधिकाच्या फेवरमध्ये असलेले हे लोक आपल्याला अडकवण्यासाठी काहीही करू शकतात. कोण अडकवणार आहे आपल्याला? कुणी? आता त्या साठे मॅडम नाही का, माझं प्रमोशन कसं चुकीचं आहे यासाठी त्या खूप धडपड करून हे प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करणार. पण आपण घाबरायचं नाही. ओके, मी आता फक्त आणि फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. आणि यात मला तुझं कॉपरेशन हवं. ओके, एवढं करेनच तुझ्यासाठी. आय नो बच्चा. राधिका ज्यांच्या जीवावर उड्या मारत होती त्या कपूरलाच मी उडवलंय. त्यामुळे आता हे लोक काही करू शकणार नाही. त्यामुळे आता राधिका बसेल दुकान सांभाळत आणि आपण मज्जा करू. कपूर साहेब, मला तर खूपच गिल्टी वाटून राहिलं. क्यों भाभी जी? तुम्हाला मायामुळे यांची बोलणी खावी लागली, अपमान सहन करावा लागला. नाही ते बोलले, आणि मला आनंद भाऊजींनी सांगितलं का तुमची चौकशी होणार आहे म्हणून. ऐसा कुछ भी नहीं भाभी जी, आप अपने मन में ऐसा कुछ भी मत लाइए. पहा ना, तुम्ही माझी मदत करायला गेलात, पण नुकसान तुमचंच झालं. थोड़ा नुकसान जरूर हुआ है, लेकिन आपके सच के आगे वो कुछ भी नहीं. कपूर साहेब, हा तर तुमचा मोठेपणा आहे. आता तुम्ही मला एवढी मदत केली, पण मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकले. राधिकाला ह्याच गोष्टीचं खूप गिल्ट आलंय. भाभी जी, आप अपने मन में कुछ भी मत लाइए. पर मैं हैरान हूं गुरुनाथ के ऐसे नेचर को देख करके. तेच तर ना, यांना तर काही समजूनच नाही राहिलं का हे काय वागून राहिले ते. कपूर सर, गुरुनाथ इतके दिवस राधिकाला फसवत होता, सगळ्यांना फसवत होता, पण आता तो सूडबुद्धीने वागतोय आणि हे चुकीचं आहे. बिल्कुल आप सही कह रही हैं. मानो हमसे जैसे कोई गलती हो गई हो और गुरुनाथ उसका बदला ले रहा हो हमसे. एक बात तो है, उसकी प्रमोशन को लेकर के मुझे कुछ गलत नहीं लगता है. गुरुनाथ मेहनती है, होशियार है, प्रमोशन तो उसका होना ही था. लेकिन गुरुनाथ को हमारे प्रति साजिश नहीं रचनी चाहिए थी. हो ना, आणि ते सुद्धा या कदमांना हाताशी धरून. कपूर सर, तुमच्या ऑफिसमधले ते कदम, समिधा हे सगळे गुरुच्या फेवरमध्ये आहेत आणि ते सगळे त्याच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचवत असतात. आणि ती शनाया तर. शनाया का तो नाम मत लीजिए प्लीज. अरे राधिका भाभी जैसी देवी को छोड़ करके गुरुनाथ उस वाहियात लड़की के पीछे घूम रहा है. लेकिन भाभी जी, अगर आपको लगता है कि मेरे साथ कुछ गलत हुआ है तो आपको अपने बलबूते पर बड़ा होकर दिखाना होगा. होय कपूर साहेब, नाही इतर कोणासाठी नाही, पण माझ्या अथर्वसाठी, तुमच्यासाठी
या सगळ्या माया लोकांसाठी मी खूप मेहनत करीन आणि माझा व्यवसाय मी यशस्वी करून दाखवीनच. बिल्कुल भाभी जी, और ये होना ही चाहिए. अब कुछ भी हो जाए, लेकिन आप एक प्रॉमिस कीजिए कि आप हिम्मत नहीं हारेंगी. हे बघ, तुला यश मिळू नये म्हणून गुरुनाथ खूप प्रयत्न करेल, पण तू बधायचं नाही. तू तुझ्या मार्गाने जात राहा. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. बिल्कुल भाभी जी, अब आपको कोई भी मौका नहीं गंवाना है. एक एक पल तरक्की के नाम करना है. वो बड़े बुजुर्ग कह गए हैं ना कि झूठ की, बुरे की एक्सपायरी डेट होती है, लेकिन अच्छे का तो रोज जन्म होता है. ते नीट खोच प्लीज. हा ते टॉवेल काय मानलंस पण ऐकत यार नाही, सुपरमॅन डूड प्लीज. नाही नाही, पोज फॉर मी प्लीज 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 बच्चा प्लीज. सोशल मीडियावर टाकू नकोस आहे फोटोज. यार अरे नको ना, उगीच इश्यू नको ना. बरं हा हा ठीक आहे ठीक आहे. ओके रेडी. येस. येस. 3 cheers for Gary. Hip hip hooray. Hip hip hooray. ओके ओके. Congratulations. Hey बच्चा, I love you so much. I love you. I love you so much बच्चा. ठीक आहे, आज चालेल. Thank you so much. आपण सेल्फी काढू तिघांचा. हा. आता वेट ना. हळू. हा. रेडी? हा वा. अँड अ बेस्टी. बरोबर. ऐक मुलींनो, ऐका, आता ते सगळं झालं असेल तुमचं, तर आज आता सेलिब्रेट करायला रात्री कुठे जायचं ते ठरवा ना लवकर. पब मध्ये. नाही, शॉपिंग 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 शॉपिंग. आता कुठे शॉपिंग? हा एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. आता कशाला शॉपिंग? शॉपिंगला नंतर जाऊ ना बच्चा. मस्तपैकी पबला जाऊ, आज एन्जॉय करू, डान्स करू. शॉपिंगला नंतर जाऊया. ठीक आहे. हा ओके, मग चला रेडी व्हा तुम्ही. पटकन आवरून पटकन निघूया. ओके. ओके जा जा. आई बाबांना फोन करून टाकतो एकदाच. प्रमोशनचं त्यांनाही कळवलं पाहिजे. हॅलो. हा हॅलो आई. हा गुरुनाथ बोलतो. हाय बाई गुरुनाथ, आज बरं बाई वेळ मिळाला मॅपोट्याला मला फोन करायला. हे तर नेहमी तर सुनेचाच आवाज असते. आई आता कामात असतो म्हणून नाही करू शकत ना. आता केलाय ना. बाप्पा उपकारच केले नवा माय बापाला फोन करून. हा? आम्ही का आमच्या वेळेला कामं केलीच नाहीत का रे गुरु? आई आता हेच सगळं बोलत बसणार आहे की मी कशासाठी फोन केलाय ते पण ऐकणार आहेस? बरं बरं सांग बरं, काऊन फोन केला? हा? हा मला प्रमोशन मिळालंय. हाय बाई प्रमोशन झालं तुझं? हो, आता वरच्या पोस्ट वर गेलोय मी. आता माझं पॅकेज पण वाढलंय आई. वा 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 वा, बरं वाटलं बरं गुरु. अभिनंदन तुझं. थँक्यू थँक्यू. बाबा आहेत का? नाही ना, ते बनसोडे काका आहेत ना, त्यांच्यासोबत वावरात गेले. त्यांच्या सकाळीच गेले तर फोनही नाही लागून राहिला. आता येतीलच एवढ्यात. बस ते आले रे आले की सांगते बरं त्यांना. बर बर. खूप खुश होऊन जातील. आपल्या लेकराची प्रगती कोणत्या माय बापाला नाही आवडत? हा खूप कौतुक आहे बरं त्यांना तुझं. गुरु बरं वाटलं. आमच्या शुभेच्छा, शुभ आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनबाईची पुण्याई. तिचा काय संबंध?